नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सीखेंगे यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्वांचे मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या पीक विमा भरण्याचा मोसम चालू आहे आणि आता सर्व्हर डाऊन होण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरती घरी बसल्या बसल्या अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचा पीक विमा भरू शकता. स्वतः माझा पीक विमा मी कशा पद्धतीने भरत आहे या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे मी सांगणार आहे. तुमचाही पीक विमा भरायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून शेअर नक्की करा मित्रांनो. तर चला सुरुवात करूया की आता पीक विमा स्वतःच्या मोबाईलवरती कसा भरायचा. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम तुम्ही मोबाईलवरती जर पीक विमा भरत असाल तर सर्वप्रथम तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3 डॉट वरती क्लिक करायचं वरच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेस्कटॉप व्ह्यू वरती आणायचं आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ही pmfby.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो असा तुम्हाला इंटरफेस येईल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला फार्मर कॉर्नर ॲक्सेसवरती याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन फॉर फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुमचं अगोदरच तुम्ही रजिस्ट्रेशन मोबाईलचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला इथे डोंट हॅव रजिस्टर्ड मोबाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचे हे डिटेल्स भरायचे आहेत आणि डिटेल्स भरून तुम्हाला युजर क्रिएट करायचं आहे. माझा ऑलरेडी युजर क्रिएट झाल्याच्या मुळे मी इथं डायरेक्ट माझा लॉग इन करतो मित्रांनो. मोबाईलवरती OTP येणार आहे. OTP आल्याच्यानंतर OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्या समोर असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲटोफिल तुमची सगळी माहिती येणार आहे, कारण तुम्ही मोबाईल रजिस्ट्रेशन करते वेळेस जे ID ते क्रिएट करते वेळेस या पोर्टलवरती तुम्ही भरलेले असते ते डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत. त्याच्यानंतर इथे वरती तुम्हाला अप्लाय फॉर इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर इन्शुरन्सवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमची माहिती येईल जी ॲटोफिल असलेली असेल, जे की तुम्ही युजर नेम मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही इथे टाकलेली असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनी ठेवायचं असेल तर नॉमिनी पण तुम्ही ठेवू शकता, नाही ठेवू शकत. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड इथे व्हेरिफिकेशन करायचं आहे. आधार कार्ड व्हेरिफिकेशन केल्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप तुमच्या समोर येणार आहे मित्रांनो. तुमचं बँक डिटेल्स असणार आहे. जर बँक डिटेल्स इथं नसेल तर ॲड न्यू बँक अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं बँक अकाउंटची सगळी माहिती तपशील भरायचा आहे आणि नेक्स्टवरती करायचं आहे. बँक सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल. याच्यामध्ये तुम्हाला स्टेट निवडायचं आहे आपलं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्कीमचं नाव निवडायचं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना ही निवडायची आहे. त्याच्यानंतर पुढे खरीप निवडायचं आहे. त्याच्यानंतर इयर 2026 निवडायचं आहे आणि त्याच्यानंतर लँड डिटेल्स. आता जर तुमचं इथं लँड डिटेल्स ऑलरेडी नसेल, आता मी अगोदर पॉलिसी ऑनलाईनच मी माझ्या मोबाईलवरतून किंवा लॅपटॉपवरतून भरतो त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसत असेल. जर नसेल तर इथे तुम्हाला न्यू ॲड डिटेल्स लँड डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे तुमचं शो होणार आहे मित्रांनो. आता माझं इथं लँड डिटेल्स मी ऑलरेडी भरलेलं आहे. त्याच्यानंतर मला याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मिक्स क्रॉपिंग असेल तर येस करायचं आहे. जसं की आपण गावखेड्यामध्ये एक लाईन सोयाबीन एक लाईन तुरी करतो. जर मिक्स क्रॉपिंग असेल तर येसवरती करायचं आहे. नसेल निर्भेळ पीक असेल तर तुम्हाला नोवरती करायचं आहे. त्याच्यानंतर इथे क्रॉप निवडायचं आहे. माझं पूर्ण सोयाबीन आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही पेरणी केलेली जी डेट असेल ती डेट इथे टाकायची आहे. तर तुम्हाला इथे मित्रांनो तुमचा खाता नंबर, आता खाता नंबर काय असतो मित्रांनो, 712 वरती जो तुमचा 8चा नंबर असतो, खाता संख्या असते, ती खाता संख्या इथे तुम्हाला टाकायची आहे. खाता संख्या टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे, जो की तुमचा गट नंबर असतो, सर्वे नंबर तो टाकायचा आहे आणि इथे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक वेळेस चेक करायचं आहे की तुमचा सर्वे नंबर हा आहे, खाता नंबर आहे, व्यक्तिगत खातेदार आहात. इथे क्षेत्र पण येईल आणि नाव येईल. त्याच्यानंतर ह्या गोल टिकवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर आता हे आपलं व्हेरीफाय झालेलं आहे.
इथे आल्याच्या नंतर मित्रांनो आता हे डिटेल्स आपण जे भरलेले आहेत ह्याच्यावरती ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर आता हे पीक आपलं ॲड झालेलं आहे. ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला आता इथे इम्पॉर्टंट इथेच सर्व लोक वापस जातात की इथून पुढे स्टेप काय आहे, तर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंट तुम्हाला तयारी ठेवावी लागते. त्याच्यामध्ये जे आहे आता 2 डॉक्युमेंट आहेत. जे 2 डॉक्युमेंट आहेत, बँक पासबुक तुमच्याकडे असेल त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे आणि पीक पेरा आहे. जो पीक पेरा जो आहे तो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल, त्याच्यामध्ये भरून तुम्हाला पीक पेरा रेडी ठेवायचा आहे. आणि तिसरी गोष्ट आहे 7/12. आता 7/12 डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 तुम्हाला कुठून मिळणार आहे ते पण मी तुम्हाला लगेच याच्यामध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमची तारांबळ होता कामा नये. गुगलवरती जायचं आहे, ह्याच्यामध्ये 7/12 टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे डिजिटल साइन 7/12 असं वेब पोर्टल येईल. digital712.mahabhumi.gov.in याच्यावरती जायचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्याचं यूजर रजिस्ट्रेशन नसेल याच्यामध्ये तुमचे बेसिक डिटेल्स मागणार आहे, ते डिटेल्स टाकायचे आहे. आणि इथं लॉग इन आय डी जो आहे, आता माझ्या चॅनलच्या नावानं मी केलेला आहे, तर तसा लॉग इन आय डी तुम्हाला चेक करायचा आहे. लॉग इन आय डी हा तुमचा चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करून तुम्ही हा तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे लॉग इन पेजवरती यायचं आहे. तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केल्याच्यानंतर OTP बेसवरती तुम्ही करू शकता मित्रांनो. आता मी लॉग इन करतो. लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही ना रिचार्ज अकाउंटवरती, कारण याच्यामधून तुम्हाला प्रत्येक 7/12 डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये प्रति 7/12 हे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही UPI थ्रूही तुम्ही रिचार्ज इथे करू शकता मित्रांनो. आता माझ्यामध्ये बॅलन्स मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेला आहे 100 रुपये, त्याच्यामुळे मी रिचार्ज आता दाखवणार नाही तुम्हाला. तुम्ही इथं रिचार्ज अकाउंटवरती जाऊन रिचार्ज करू शकता. आता मी माझा जिल्हा सिलेक्ट करणार आहे, त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या गावचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इथे गावचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. इथे सर्वे नंबर टाकल्याच्यानंतर इथे परत एक वेळेस कन्फर्म करायचा आहे तुमचा सर्वे नंबर. त्याच्यानंतर इथे आलेला आहे हा 7/12 23/3/2026ला डिजिटली सिग्नेचर झालेला आहे. हाच डाउनलोड करायचा आहे. लेटेस्टमधला डिजिटल सिग्नेचरवाला हा आहे. येस डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पल इथे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला इथे दिसेल आता माझा 7/12 हा डाउनलोड होईल. तुम्ही पाहू शकता इथे माझा 7/12 हा डाउनलोड झालेला आहे. हा 7/12 तुम्ही डिजिटल सिग्नेचर झालेला आहे. इथे तुम्ही बघत असाल की आत्ताच मी जस्ट 23/7/2026ला मी हा 7/12 डाउनलोड केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा 7/12 डाउनलोड करू शकता. हा मित्रांनो आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. 3 डॉक्युमेंट आपण सेव्ह करून ठेवलेले आहे. इथे पासबुक पहिल्यांदा आहे. चूज फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पासबुक जे आहे आपण ठेवलेलं आहे हे पासबुक इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर सक्सेस येईल तेव्हाच ते अपलोड झालेलं असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड. लँड रेकॉर्डमध्ये आपण काय टाकणार आहे, 7/12 टाकणार आहे. 7/12वरती क्लिक करा आणि 7/12 हा तुमचा डाउनलोड होईल. याच्यामध्ये अपलोडवरती क्लिक करायचं आहे. सक्सेस झालेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याचं आहे याला हे फाईल मोठी झालेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही गुगलवरती जाऊन कंप्रेस करू शकता. मी आता कंप्रेस करून हे अपलोड करत आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी अपलोड झालेल्या आहेत, सक्सेस झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो परत एक वेळेस प्रिव्ह्यू तुम्ही दिले माहिती भरलेली सर्व माहिती इथे तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामध्ये इथे डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढची आपली पेमेंटची प्रोसेस येणार आहे. पेमेंटच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जे आपले फार्मर शेअर्स जे आहेत ते आपल्याला इथं भरायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही UPIचा QR कोडचाही वापर करू शकता. जसं की मी आता करत आहे मित्रांनो. QR कोड जनरेट करायचा आहे आणि तो भरायचं आहे. आता हे माझं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर ही पुढची प्रोसेस तुम्हाला इथे तुमचं डायरेक्ट जी तुमची पॉलिसी असेल ती पॉलिसी जनरेट झालेली असणार आहे मित्रांनो. प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरचे पोर्टलवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल. घरी बसल्या भरू शकता. आपलं ॲप्लिकेशन स्टेटस पेड दिसत आहे. इथे तुमची सर्व माहिती येत आहे. त्याच्यानंतर जर याची तुम्हाला प्रिंट हवी असेल रिसिप्टची, इथं प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंट रिसिप्टवरती क्लिक करून ह्याची प्रिंट ही काढू शकता तुम्ही. नसेल काढायची तर तुम्ही PDF मध्ये तुमची प्रिंट ही सेव्ह ही करून ठेवू शकता मित्रांनो.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीक विमा घर बसल्या घरी भरू शकता मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.